गावाकडनं भरपूर चिंचा आल्या, तर म्हटलं चला चिंचीपासनं बनवूयात मस्त अशी आंबट गोड खटाई, किंवा तुम्ही याला चिंचेची चटणीसुद्धा म्हणू शकता. चिंच पाहता तोंडाला पाणी सुटतं. तर ही चिंचेची चटणी आहे ना, जी चिंच आहे, मला बोलताना सुद्धा पाणी येत आहे, एवढा अप्रतिम दिसतात ह्या चिंचा. तुम्हाला कोणाला आवडतात का नक्कीच सांगा. असं कोणीच नसेल ज्याला चिंच आवडत नसेल. तर आज पाहतोय आपण चिंचेची चटणी किंवा आपली चिंचेची खटाई. विदर्भामध्ये याला खटाई म्हटल्या जाते. तर चिंचेची चटणी बनवण्यासाठी इथे चिंच आपण भिजत घातल्या. आता किती प्रमाणामध्ये घालाव्यात, तर आपल्याला किती क्वांटिटीमध्ये लागतील तेवढा घाला. याच्यामध्ये चिंचोरे असतात हो की नाही आतमध्ये, ते आपल्याला काढून घ्यायचे. चिंच भिजवल्या की एकदा आरामात निघतात. खजूर सुद्धा घेतलंय बघा मी सोबत. खजूर आणि काय होते, चिंचीला एक गोड चव येते, सोबतच त्या चटणीला एक बाइंडिंग पण येते. जेवढी चिंच घेतली त्याचा अर्ध खजूर घ्या. खजुरामधल्या सुद्धा बिया काढून घेतल्या, चिंचेतले चिंचोरे सुद्धा काढून घेतले आणि थोडंसं जेवढं पाणी आहे ना, ते आपल्याला आवश्यकता आहेच हे वाटण्यासाठी, म्हणून तेवढंच राहू दिलं. तुम्ही जर जास्तच पाणी वगैरे घातलेलं असेल तर जास्त पाणी नका राहू देऊ, कारण मग मिक्सरला व्यवस्थित ते बारीक होणार नाही. पाहू शकता छान असं बारीक पेस्ट आपण करून घेतली. आता तुम्हाला जर वाटत असेल की याच्यामध्ये थोडंसं दरदर असं किंवा रेषा राहिल्या, तर तुम्ही हे एकदा गाळून घ्या. पण मी व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घेतलं, त्यामुळे गाळण्याची गरज नाही. कढईमध्ये अगदी थोडंसं नाममात्र तेल घातलंय. पाहिलं तुम्ही, अगदी पोहे खायचा एक चमचा हे तेल असेल बघा, एवढंच तेल लागेल. जास्त तेल नका घालू. हिंग जरूर घाला. हिंगाची फोडणी जेव्हा या चिंचेच्या चटणीला बसते ना, तेव्हा अप्रतिम फ्लेवर निघून येतो. लाल तिखट घातलं बघा 1.5 चमचा. आणि आता लगेच याच्यावरती मीठ घाला आणि लगेच चिंचेचा पल्प घाला, कारण तिखट जडायला लागलंय. याच्यामध्ये आपण तेलाचं अगदी कमी प्रमाण ठेवलंय, त्यामुळे तिखट जडू शकतं, म्हणून लवकर हा पल्प घालायचा जो आपण चिंचेचा बनवून घेतलाय आणि पटकन फिरून घ्यायचं. आता लाल तिखट याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार कमी जास्त जरूर करू शकता, कारण याच्यामध्ये काय आपल्याला तिखट वगैरे हे बनवायचं नाही आहे, फक्त याला थोडंसं चटपटं बनवायचं आहे, म्हणून लाल तिखट घातलं बघा. होता नव्हता सर्व पल्प याच्यामध्ये घालून घ्या. मिक्सरचं भांड्यामध्ये थोडं पाणी घाला आणि विसळून ते भांडंसुद्धा ह्याच्यामध्ये घाला, कारण पाणी घालावंच लागेल शिजवण्यासाठी. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जेव्हा आपण काही वाटतो तेव्हा भरपूर त्याला लागलेलं राहतं सारण, वाया अजिबातही जाता कामा नये, म्हणून सर्व आपण व्यवस्थित ते पाणी याच्यामध्ये घालून घेतलं, जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं होतं बघा, म्हणजे काहीच वाया जाता कामा नये. आता गॅसची फ्लेम अगदी लो केली, कारण हे खूप जास्त उडतं, चिटे उडतात, मग हातावरती किंवा आपला गॅस काउंटर टॉप खराब होऊ शकतं, म्हणून गॅसची फ्लेम मंद केली आणि आता हे मिक्स करून घेत आहे. याच्यामध्ये भरभरून असे कुठले गरम मसाला किंवा आणखी कुठले मसाले घालत बसू नका. जेवढे मी पावडर सांगितलेले आहेत पावडर फॉर्ममध्येच याच्यामध्ये पूड घाला, म्हणजे काय होते, हे छान एकजीव होईल. तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेत आहे. मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपल्याला 1 चमचा भरून धण्याची पावडर. जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्याने 1 चमचा भरून धण्याची पावडर घातली, खूप छान फ्लेवर देते. सोबतच घालूयात आपण याच्यामध्ये चाट मसाला, जिऱ्याची पूड आणि सोबतच सोपची पावडर. सोप पावडर तीच जी जेवणानंतर आपण सोप खातो त्याचीच पावडर बनवून ठेवलेली आहे, ती घाला. अंदाजे अर्धा चमचा. मी गॅस बंद केला आहे कारण खूप जास्त चिटे उडत आहेत. मसाले घालून घेते, म्हणजे मग नंतर गॅस लावता येतो. चाट मसाला घातलाय, जिऱ्याची पूडसुद्धा घातली. आता किती घातलाय, तर अंदाजे अर्धा चमचा घातलाय, किंवा आपण आता ही खटाई किती प्रमाणात बनवतोय त्यानुसार अंदाज घेऊन सर्वच जिन्नस कमी जास्त नक्कीच करू शकता. हे सर्व जिन्नस घालण्याचं तात्पर्य एवढंच की याला छान अशी चटपटीत चव यावी. चिंचेची खटाई आपण कुठल्या पाणीपुरी असो किंवा मग पापडी चाट असो, आलू चाट असो, रगडा असो, भरभरून घातल्या जाते. त्यामुळे असे फ्लेवरफुल मसाले घातले की त्याची चव खूप जास्त येते. झाकण ठेवून शिजवून घेतलं बघा, तरीसुद्धा किती उडालं बघा. हे जर झाकण ठेवलं नाही तर मग तर झालं. म्हणून झाकण ठेवून शिजवा आणि मध्ये मध्ये चालवायचं बरं का. छान. आता मी ते गॅस बंद केला आहे, व्यवस्थित शिजलेला आहे, पाहू शकता. आता शिजलं कसं, तर कन्सिस्टन्सी बघायची. याच्यावरती एक शाईन येते बघा, मस्त अशी शाईन आली. काय चटपटीत अशी चिंचेची चटणी बनवून तयार झाली. आता याच्यावरती आपल्याला घालायचे आहेत मेलन सीड्स, म्हणजेच खरबुजाच्या बिया.
आणि इथे बनवून तयार झाली आपली आंबट गोड चटपटीत अशी चिंचेची चटणी. चटणीची कन्सिस्टन्सी तुम्ही बघितलीच, खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, या पद्धतीनेच करावी. आता तुम्हाला जर थोडीशी पातळसर आवडत असेल तर मग शिजताना थोडं जास्त पाणी घाला आणि व्यवस्थित शिजवून घ्या, म्हणजे याची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ होईल. पण पातळ कन्सिस्टन्सी जर केली ना तर म्हणजे पाणी जर आपण याच्यामध्ये थोडं जरी जास्त घातलं ना तर चटणी खराब व्हायची शक्यता राहते. म्हणून चटणी अशीच बनवा दाटसर, जेव्हा लागेल तेव्हा याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट जरूर करू शकता. तर कशी वाटली आंबट गोड चटपटीत अशी चिंचेची चटणी? आवडली असेलच पूर्ण विश्वास आहे. पण अजूनपर्यंत रेसिपीला लाईक केलं नसेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा आणि स्वातीज रेसिपीला हक्काने सबस्क्राईब करा. तर चला मग भेटूया अशाच नवनवीन इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा. स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची.